नमस्कार मंडळी. कधी कधी काही क्षण इतके खास असतात की ते मनात कायमचं घर करतात आणि कधी कधी काही भावना इतक्या अनाहूत असतात की त्यांना शब्दांमध्ये सांगणं कठीण होऊन जातं. आजच्या भागात जीवा आणि रुधिरच्या नात्याला एक वेगळीच दिशा मिळते. भावना मांडल्या जातात, मर्यादा आखल्या जातात आणि दोघांच्या नात्यात एक मोठं वळण येतं. तर चला अनुभवूया प्रेम, तगमग आणि वेदनेचा हा खास प्रवास. कॉफी पार्टनर भाग 17. रुधिर जीवाच्या बाजूच्या खुर्चीवर येऊन बसला. अजूनही त्याचे हसू लोप पावले नव्हते. जीवाचा रागीट मुखवटा गळून पडला होता. त्याला हसताना पाहून तिच्याही ओठांवर गोड हसू उतरले. हातांची मूठ ओठांवर उपडी ठेवून तिने तिचे हसू लपवायचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. तिच्या चमकत्या डोळ्यातला आनंद रुधिर सहज पाहू शकत होता. त्याने तिची ही छबी मनात कैद करून टाकली. नजर तिच्यावरच खिळून होती. इतक्यात ती हटणारही नव्हती. दिया दोघांसाठी कॉफी घेऊन आली. ताई, कॉफी म्हणत दियाने जीवाला कॉफी दिली. ट्रेमधून तिने ग्रिल सँडविचची प्लेट ही टेबलवर ठेवली. रुधिरने चकित होऊन तिच्याकडे पाहिले. मी तर ऑर्डर केलं नव्हतं, मग का आणलं तू? रुधिर: दादू, ही पार्टी आहे माझ्याकडून. डोळे मिचकावत दिया म्हणाली आणि ती जीवा समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली. कसली पार्टी? रुधिरला अजूनही संदर्भ लागत नव्हता, पण जीवाला कुणकुण लागली होती तशी ती गालात हसली. ताई, मी तुझी इंटर्नशिपची ऑफर स्वीकारत आहे. काल बाबांसोबत मी बोलले त्या संदर्भात, तर त्यांनी होकार द्यायला सांगितलं आहे. मग म्हणलं शुभस्य शीघ्रम लक्षात घेऊन आजच तुला सांगावं, त्यासाठी आज ही छोटीशी पार्टी. दिया म्हणाली तसा जीवाचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती लगबगीने तिच्या खुर्चीवरून उठली आणि दियाला कडकडून मिठी मारली. योग्य निर्णय घेतला आहेस तू. मी आजच बोलते माझ्या HR डिपार्टमेंटसोबत, जीवा खुशीत म्हणाली. ती पुन्हा तिच्या जागेवर येऊन बसली. दियू, म्हणजे तू आता आपल्या कॅफेत काम नाही करणार? मग मी तुला भेटणार कसं? तोंड पाडत रुधिरने विचारले. तो यावेळी इतका क्यूट दिसत होता ना की जीवाला त्याचे गाल ओढायची खूप इच्छा झाली होती. एका गालावर हात ठेवून ती तशीच त्याच्याकडे पाहत राहिली. मी येत जाईन ना तुला भेटायला दादू, आणि तुला तर माहीत आहे तुला भेटल्याशिवाय मी राहू शकत नाही. दिया: मी मिस करेन तुला. रुधिर पडक्या स्वरात म्हणाला. वेळ आहे अजून त्याला. इतक्यात सॅड होऊ नकोस. तुम्ही ही ट्रीट एन्जॉय करा. मी निघते घरी जायला. माझ्या कामाची वेळ संपली आहे. दिया घड्याळ पाहत म्हणाली. ती तिच्या खुर्चीवरून उठली. मी सोडते ना तुला घरी. एकत्र जाऊ आपण. जीवा. रुधिरने दियाला खुणावले नाही बोलायला. ते समजून दियाने नकारार्थी मान हलवली. नको ताई, मी जाईन नीट घरी. तसाही माझा प्रॉब्लेम तू सॉल्व्ह केला आहेस, त्यामुळे आता कसली चिंता नाही. दिया कोड्यात बोलली, जे जीवाला समजले. रुधिर मात्र न कळून दोघींकडे पाहत होता. इंटर्नशिपप्रमाणेच पिंट्याबद्दल सुद्धा दियाने त्याला काहीच सांगितले नव्हते. दियू, हल्ली तू बऱ्याच गोष्टी लपवत आहेस माझ्यापासून, असं नाही वाटत का तुला? दियावर नजर रोखत रुधिरने विचारले. मी तुला नंतर सगळं सांगेन. आता मी निघते. बाय. दिया गडबडीत म्हणाली. तिने दोघांचा निरोप घेतला आणि निघून गेली. सकाळी तिने फक्त रुधिरने जसे दियाला विचारले की तो कोणत्या कारणाने जीवाला भेटायला बोलावू शकतो, तसे दिया तत्परतेने म्हणाली की ती बोलावू शकते, पण त्याने त्या दोघींचे संभाषण ऐकले नव्हते. त्यामुळे त्याला या इंटर्नशिपच्या प्रकाराबद्दल काहीच माहीत नव्हते. जीवा शांतपणे सँडविच संपवत होती. तिला प्रचंड आवडलं होतं ते. तुझा शेफ ना कमाल आहे. खूप मस्त आहेत हे सँडविच. जस्ट यम. जीवा खाता खाता म्हणाली. रुधिर गालात हसून तिला पाहू लागला. तुला आणखी हवं आहे का? रुधिरने विचारले. नको, पुन्हा कधीतरी खायला येईन.
आता हे खात बसले तर घरी जेवण जाणार नाही मला. आई वाट पाहत असेल जेवायला. जीवा सँडविचवर लक्ष केंद्रित करत म्हणाली. मग त्यांना कळव ना की तू माझ्यासोबत जेवणार आहेस. कालच्यासारखी आजही रोमॅन्टिक डिनर डेट होईल आपली. रुधिरने सुचवले. तसा जीवाला सकाळचा प्रसंग आठवला जेव्हा आशा तिला रुधिर सोबतच्या डेटवरून चिडवत होत्या. आज सुद्धा ती त्याच्यासोबत जेवली तर आशाबाईंनी लवकरच तिला भोवल्यावर चढवले असते, जे तिला नको होते. या विचारांशी तिला जोरदार ठसका लागला. डोळ्यातून पाणी येऊ लागले. तिचा गोरा चेहरा ही लालबुंद झाला होता. तत्परतेने रुधिरने तिच्या ओठांना पाण्याचा ग्लास लावला आणि तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. सावकाश सोना, माझीच चूक झाली. आपण खाताना नव्हतं बोलायला हवं. सॉरी. आणखी पाणी हवं का तुला? तिच्या काळजीने तो म्हणाला. जीवा पाणी पिता पिता एकटक त्याच्याकडे पाहत होती. तिच्या प्रती काळजी त्याच्या डोळ्यात ओतप्रोत भरलेली होती. ती भारावून गेली होती त्याला तिच्यासाठी कासावीस झालेले पाहून. आजवर अशी काळजी तिने फक्त आशाच्या डोळ्यात पाहिली होती, अगदी त्याच्याही नाही. रुधिरच्या नजरेत पाहून आता तिला पक्की खात्री पटली की तो तिच्यात पूर्णतः गुंतला आहे. आपण तर कधीच कोणाच्या प्रेमात न पडण्याचा निश्चय केला आहे. मग रुधिरचे प्रेम कसे स्वीकारणार होती ती? आपलं प्रेम आपल्या नजरेसमोर असूनही त्याला न मिळवता येणे किती वेदनादायी भावना असते हे तिच्या अनुभवावरून ती चांगल्याने समजून होती. या वेदना आपल्यामुळे कोणाला भोगायला लागू नये असेच तिला वाटत होते. रुधिरने तर नाहीच नाही. आपल्यापेक्षा चांगली मुलगी त्याच्यासाठी योग्य राहील असा तिच्या मनाने कौल दिला. रुधिरला आता आणखी स्वतःमध्ये अडकू द्यायचे नव्हते तिला. तिने मनाशी निर्धार पक्का करून पाण्याचा ग्लास बाजूला केला. आता मी ठीक आहे, थँक्यू, कशीबशी ती म्हणाली. रुधिर तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या गालावरचे अश्रूंचे ओघळ अंगठ्याने पुसत होता. तो खूप जवळ आला होता तिच्या. दोघांचेही चेहरे एकमेकांना समांतर होते. ती त्याच्या नजरेच्या डोहात बुडाली होती. त्याने हलकेच तिचे पाणावलेले डोळे पुसले. त्याने तिचे ओले डोळे पुसले तशी तिच्या अंगातून वीज सळसळून गेली. अंगावर शहारे उमटले होते तिच्या. अगदीच ब्लँक झाली होती ती. रुधिरने तिच्या डोळ्यात पाहिले. त्याने हळूच तिच्या ओठांवर अंगठा परत एकदा घासला तसे तिने बावरून डोळे मिटून घेतले. हाताच्या मुठी घट्ट आवळून तिने ही नाजूक फुलणारी भावना मनात दाबायचा निष्फळ प्रयत्न केला. आपण जरा जास्तच घाई केली याची रुधिरला जाणीव झाली तसा तो झटक्यात मागे झाला. अजूनही त्याच्या बोटांना तिच्या मौशार कापसाहून गुलाबी अधरांचा स्पर्श जाणवत होता. त्याच्या हृदयातील धडधड कैक पटीने वाढली होती. त्याने जाणून बुजून ती कृती केली नव्हती, तर त्याच्याकडून ते आपसूक घडले होते. मनातून त्याने स्वतःला शिव्यांची लाखोली वाहिली. आता तर तिच्याकडे पाहायची सुद्धा त्याची हिंमत होत नव्हती. वेगाने धावणाऱ्या हृदयाला कसेबसे आवर घालून जीवाने स्वतःला नॉर्मल केले. तिने दीर्घ श्वास घेऊन सोडला. आता ती पूर्णपणे भानावर आली होती. तिने डोळे उघडून रुधिरकडे पाहिले. त्याच्या आत्ताच्या वागण्याने जणू तिच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं होतं. चेहरा निर्विकार करून तिने त्याच्याकडे पाहिले. तो अजूनही मान खाली घालून कॉफीच्या कपावरून त्याची तर्जनी फिरवत होता. रुधिर, तिने त्याला हाक मारली तसे त्याने नजर वर करून तिला पाहिले. आय एम सॉरी. मी आत्ता तुला जे बोलणार आहे त्यानंतर कदाचित तू दुखावला जाशील, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये, म्हणून मला हे करावं लागत आहे. काल मी तुझ्यासोबत जेवण काय केलं, माझी आई तर माझ्या लग्नाची स्वप्न पाहू लागली आहे. तिला वाटत आहे की आपले लग्न ठरल्यात जमा आहे. मी जर तुला अशीच भेटत राहिले तर पुढे जाऊन ती आणखी सिरियस होईल आपल्या नात्याबद्दल. हे बघ, मला ना तिला कोणती आशा दाखवायची आहे ना तुला. मला मान्य आहे की तू माझ्यावर प्रेम करू लागला आहेस. मी कदर करते तुझ्या भावनांची.
प्रेम नाहीये माझ्यासाठी. मी स्वीकारले आहे की मला आयुष्यभर एकटे जगायचे आहे. त्यामुळे तू कोणत्याच आशा ठेवू नकोस माझ्याकडून. हा फक्त एकच महिना मी तुला भेटत राहील. यानंतर तू तुझ्या वाट्याला आणि मी माझ्या. तू कायम माझा मित्र राहशील. यापुढे जाऊन तू कोणतीच अपेक्षा ठेवू नकोस माझ्याकडून. आज दियाला जॉब संदर्भात महत्त्वाचं काहीतरी बोलायचं म्हणून मी इथे आले होते. पण मला वाटतं की तुझ्या सांगण्यावरून तिने मला इथे बोलावलं होतं. इथून पुढे आठवड्यातून फक्त एकदा आपण भेटणार आहोत. त्यामुळे पुन्हा मला इथे बोलावू नकोस. मी स्वतःहून येईन. मी आता डायरेक्ट पुढच्या आठवड्यात शनिवारी येईन. आता निघते. गुड बाय. जीवा त्याला बोलायची एक संधीही न देता निघून गेली. रुधिर खूप गंभीर झाला होता तिचे बोलणे ऐकून. तिच्यासोबत जर वेळ घालवला नाही तर कसे ती प्रेम करू लागेल त्याच्यावर. सहवासाने प्रेम निर्माण होतं, पण त्यासाठी भेटावे लागते, जे ती नाकारत होती. आणि महिनाभरानंतर भेटायचं नाही ही गोष्ट त्याला पटत नव्हती. खूप कमी वेळ उरला होता त्याच्याकडे तिला प्रेमाची जाणीव करून द्यायला. तिच्या आजवरच्या प्रेमाच्या डेफिनेशन खोडून काढून खरे प्रेम काय हे सांगायला. कितीतरी वेळ तो याच विचारात गढला होता. कधी नातं जवळ असूनही दूर जातं आणि कधी भावना मनात असूनही व्यक्त करता येत नाहीत. जीवा तिच्या निर्णयावर ठाम आहे, पण रुधिरचं मन अजूनही तिला समजावून सांगण्याच्या प्रयत्नात आहे. पुढे काय होईल पाहत राहा आणि जाणून घ्या पुढच्या भागात या दोघांच्या नात्याचं पुढचं पाऊल. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच भावस्पर्शी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या भेटीचा पुढचा हृदयस्पर्शी क्षण कॉफी पार्टनरच्या भाग 18 मध्ये. तोवर काळजी घ्या आणि प्रेम करत राहा. धन्यवाद.